हाय फॅमिली. हाय फॅमिली. हाय फॅमिली. चष्मेवाला घर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे अनंत चतुर्दशी. आज आहे बाप्पाचं विसर्जन. मग बाप्पा घरी जाणार? अगं आता घरी तर जाणार, त्यांना त्यांच्या घरी पण जायला पाहिजे. हो. पण पुढल्या वर्षी परत लवकर परत येणार. येणार आणि परत आपण मजा करणार. तर आज आहे काहीतरी छान स्पेशल. माझा एक मेन्यू आहे, तो म्हणजे उकडीचा मोदक, आणि ते पण बाप्पासाठी. हा. आणि आज आपण ते उकडीचे मोदक पाहणार आहोत. तर चला तर मग सगळ्यांनी उकडीचे मोदक बघूया. चला. तर आता आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते पाहूया. पहिला आधी मी हे ओला नारळाचं खोबरं घेतलेलं आहे. ओला नारळच घ्यायचे आपल्याला उकडीच्या मोदकासाठी. जितका नारळ असणार खोवलेला तेवढंच गुळ घ्यायचं आहे तुम्हाला. समजा जर मी 2 वाट्या जर नारळ घेतलेला आहे तर 2 वाट्याच गुळ हवंय. 4 वाट्या खोबरं घेतलं असेल तर 4 वाट्याच गुळ हवंय. मी इथे 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे, 2 वाट्या गुळ घेतलेला आहे, 4 ओळ्या आहेत, खसखस आहे, वेलची, केसर जे आपल्याला मोदकवर लावायला छान स्मेल येतो, सुंदर आणि खूप अप्रतिम दिसतात त्यामुळे. हे आहे तांदळाचं पीठ म्हणजे उकडीच्या मोदकाचं पीठ. आणि हे आहे दूध. अर्ध दूध अर्ध पाणी असं घ्यायचंय. समजा आता 2 वाट्या जर पीठ आहे तर 1 वाटी दूध 1 वाटी पाणी असं घ्यायचंय आपल्याला. आणि इथे आपलं नेहमीप्रमाणे गोवर्धन घी, जे मला खूप आवडतं, हे मी घेतलेलं आहे पीठ, उकडी मोदक पीठ स्पेशल. तर आता सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता. आधी गॅस लावायचा, यावरती भांड ठेवा. माझा पॅन ठेवलेला आहे मी. शक्यतो नॉनस्टिक पॅन घ्या, बरं पडतं तुम्हाला. नॉनस्टिक मध्ये कसं सारण खाली चिटकत नाही. मी तूप टाकलेलं आहे. आता तूप टाकलेलं आहे, ते विरघळवायचं. आधी टाकले थोडं म्हणून आता थोडस टाकलं. आता हे विरघळलं तूप का त्याच्यामध्ये आपला हा जो नारळाचा चव आहे तो ऍड करायचा आहे. गॅस मंदच ठेवा, कारण खाली लागलं नाही पाहिजे सारण. याचा कच्चापणा जाईपर्यंत तुम्हाला व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे. तुपाचा खास मला सुगंध खूप आवडतो. मोदकाला स्पेशली तूप असणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुपामध्ये खोबरं छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला चांगलं, त्याचं जे पाणी असतं आतलं मॉइश्चर थोडंसं सुटेपर्यंत, जास्त पण नाही ट्राय करायचं. सारण हे थोडं ज्युसी पण लागलं पाहिजे आणि गुळ एकदम वितळला पण नाही गेला पाहिजे. म्हणजे मोदक जेव्हा स्टीम करतो तेव्हा कधी कधी गुळाचं पाणी होतं एकदम अक्षरशः, तसं नाही झालं पाहिजे. सारण होते म्हणजे खोबरं आपण जोपर्यंत भाजून घेतोय तोपर्यंत आपण ह्या वेलच्या सोलून घेऊया. बघा वेलची सोलून घेते मी, जेणेकरून वेलची आता ठेचून त्याच्यामध्ये टाकायची आहे ना सारणमध्ये. तर आता या स्टेजला आपण याच्यामध्ये गूळ ऍड करूया. जितकं खोबरं तितकंच गूळ घ्यायचं आहे, नाहीतर मग मोदक ना अगोड होतात. कारण त्यामध्ये पीठ असतं ना, तांदळाचं पिठाचं कवर असतं ना वरून, तो गोडपणा लागला पाहिजे मोदकाला. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता मैत्रिणींनो,
हे सारण होईपर्यंत मला सांगा माझा आज गेटअप कसा आहे. साडी मेकअप मी पहिल्यांदा आता एवढं तुमच्या समोर साडीवर वगैरे आलेली आहे. तर कशा प्रकारे हेअरस्टाईल वगैरे बांधले ते मी माझं मीच केलेलं आहे. मला ते कमेंट मध्ये नक्की सांगा मी कशी दिसते ते. आणि आता याच्यावर आहे ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे की जेणेकरून गुळ वितळला गेला पाहिजे. आता मी झाकण ठेवलंय. तर आता आपण बघूया गुळ चांगला वितळला गेलेला आहे. आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचंय खोबऱ्यामध्ये. चांगलंच पाणी सुटलंय. आता हे पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्याशिवाय त्या सारणाची मजा नाही. हे झाल्यानंतर मग तुम्हाला याच्यामध्ये चारोळ्या, खसखस, वेलची पूड हे सगळं टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. 10 मिनिटं तरी लागतात गुळ आणि खोबरे एकजीव व्हायला. ते थोडं ड्राय होईपर्यंत तरी आपल्याला ते व्यवस्थित एकसारखं करायला लागतं. ड्राय झाल्याशिवाय ते सारण तयार नाही झालं असं समजायचं. ड्राय झालं पाहिजे व्यवस्थित. ते पाणी सगळं सुकलं पाहिजे आणि असा छान गोळा असा कसा तयार होतो तसं झालं पाहिजे सुटसुटीत असं. अजून 2 ते 3 मिनिटं तरी लागतील सारण व्यवस्थित एकजीव व्हायला. बघू शकता तुम्ही अजून पण गुळामध्ये थोडंसं पाणी आहे. हे बघा हे असे बुडबुडे येतात तर समजून जायचं की अजून पण सारण तयार नाहीये. आता या स्टेजला आपण याच्यात चारोळ्या टाकूया. बघू शकता ड्राय होत आलंय. सो फॅमिली तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय की नाही. अहो खूप छान छान व्हिडिओ बनवतो आम्ही. बघा आणि नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायचा म्हणजे तुम्हाला असे माझे नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळतील. आमचे काही ऍक्टिव्हिटीज असतात ते बघायला मिळतील. आम्ही काही गेमचे व्हिडिओ पण टाकतो ते बघायला मिळतील. फिरायला वगैरे जातो ते व्हिडिओ सुद्धा आम्ही टाकतो ते बघायला मिळतील. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. आता पुढे आपण बघूया. बघा कसं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आपलं सारण. बघा कसं झालंय व्यवस्थित सारण. तर या स्टेजला आपल्याला खसखस टाकायची आहे. ही थोडीशी भाजून घेतलेली आहे मी. अगदी नावाला भाजून घ्यायची आहे व्यवस्थित. चांगली मिक्स करायची आहे. झालंय सारण. वेलची पूड टाकायची. छान सुगंध येतो. खाताना पण मस्त वाटतं मोदक. अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे. बघू शकता सुक्क झालंय एकदम. हे सारण तयार झालेलं आहे. तर आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता आपण पिठाची उकड करायला घेऊया. म्हणजे उकडीचे मोदक आपले मग तयार करायला घेऊ आपण. बघू शकता तुम्ही सारण चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. मोदक कधी बनणार, बाप्पा कधी खाणार, मी तरी कधी खाणार. तर चला बघूया मोदक बनलेत का. चला. आता आपण पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकणार आहोत. एक वाटी दूध टाकणार आहोत आणि त्याच्यामध्येच आपण तूप सोडणार आहोत.
पिठाची उकड काढण्यासाठी. तर आता हे तूप का सोडायचं, तर पीठ मऊ होण्यासाठी आणि त्याला चांगला सुगंध येण्यासाठी तुपाचा. त्यामुळे आपल्याला पाणी आणि दुधामध्ये थोडस तूप सोडायचंय. आता तुम्ही बघू शकता याला उकळी आलेली आहे. गॅस मंद केलेला आहे. तर थोडं 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 पीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी आता. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला आणि गॅस बंद करायचा आहे. आता आपण उकड काढलेलं पीठ मळायला घेऊया. बघा अशा प्रकारे छान उकड लागलेली आहे. आता चम्मचने सगळं पीठ काढून घेऊया. आता हे खूप गरम आहे. आता गरम पीठ मळताना आपल्या हाताला चटके लागतात. तर त्यासाठी मी एक किचन टिप्स चांगली सांगते. हेच पीठ आपण या पेल्याच्या साहाय्याने असं मळून घेऊया. बघा कशा प्रकारे चांगलं मळलं जाते आणि आपल्या हाताला चटके सुद्धा लागत नाहीये. जेवढं गरम गरम पीठ मळलं जातं ना तेवढं ते चांगलं मळलं जातं. त्यामुळे शक्य होईल तेवढं गरम गरमच मळायला घ्यायचं. थंड झालं का मग ते कडक कडक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे गरम गरमच पीठ चांगलं मळायला घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. व्यवस्थित पीठ मळून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय मोदक व्यवस्थित होत नाही. उकड चांगली बसली का पीठ चांगलं मळलं जातं. या स्टेजला आपण थोडं तूप घ्यायचं आहे हाताला आणि पिठाला मळायला. म्हणजे अजून मऊपणा येईल चांगला पिठाला. आता तुम्ही बघू शकता पीठ कसं छान मऊसूत मळून झालेलं आहे आपलं. आता हे आपण झाकून ठेवायचं आणि जसं लागेल तसं आपण गोळा काढायचंय. पण ते पीठ परत झाकून ठेवायचंय. झाकून जर नाही ठेवलं तर ते पीठ कडक व्हायला सुरुवात होते. चला तर आता आपण हे पीठ झाकून ठेवूया. हाय फॅमिली, ही आहे माझी बेस्ट फ्रेंड आराध्या. हाय फॅमिली. तर ही आमच्या घरी आले मोदक खायला गणपतीसाठी. तर चला मोदक बनल्यावर आपण दोघे जणी खाऊ. चल. अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. जितक्या जवळ होतील तेवढ्या जवळ कळ्या पाडायच्या. याला अशा प्रकारे केसर लावून घ्यायचे. असे मी मोदक तयार केलेले आहेत. अशा प्रकारे मोदक बनवून झालेले आहेत. आता आपण स्टीम करूया यांना. आता आम्ही अशा प्रकारे मोदक सगळे स्टीमला ठेवलेले आहेत. 15 मिनिटं ते 20 मिनिटं तरी आपले हे मोदक स्टीमला राहतील. मोदक स्टीम झाले का मग तुम्हाला दाखवतोच आम्ही. आता तुम्ही बघू शकता मोदक चांगल्या प्रकारे स्टीम झालेले आहेत आपले. बघा किती छान कलर आलेला आहे केसरमुळे. आता आपल्याला हे सर्व करायचे. चला.
चला मग आता त्रिशाला द्यायचं आहे मोदक. तर आता याच्यावरती असं आपण मस्तपैकी तूप सोडूया आणि तिला खायला देऊया. बघा, ही रेसिपी तुम्ही सुद्धा करा आणि घरच्यांना खायला घाला. तर आता माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय फॅमिली. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.